त्याचा सर्वात 1 नंबरचा प्लॉट नंबर 1 चा वारसा होता तिखट खूप. प्लॉट नंबर 1 चा वारसा होता तिखट खूप, थोडा तरी होता गोडवा म्हणून स्पायसी चिली स्वीट ग्रुप. प्लॉट नंबर 1 चा वारसा होता तिखट खूप, थोडा तरी होता गोडवा म्हणून स्पायसी चिली स्वीट ग्रुप. शेजारचे सगळे गेले निघून तरी आहे टिकून विथ आयडेंटिटी अँड विथ ट्रूथ. अजून प्लॉटवर उभा वैयक्तिक चिली ग्रुप. प्लॉट नंबर 2 ची मागची हिस्ट्री थोडी बिकट होती. प्लॉट नंबर 2 ची मागची हिस्ट्री थोडी बिकट होती तरी त्यांनी सुद्धा केलं रेकॉर्ड ब्रेक, कारण त्यांच्या लीडरची कामगिरी ही मिरचीपेक्षाही तिखट होती. प्लॉट नंबर 2 ची मागची हिस्ट्री थोडी बिकट होती तरी त्यांनी सुद्धा केलं रेकॉर्ड ब्रेक, कारण त्यांच्या लीडरची कामगिरी मिरचीपेक्षाही तिखट होती. ना नफा न तोटा या टोमण्याची त्यांना आली होती फारच झीड. ना नफा न तोटा या टोमण्याची त्यांना आली होती फारच झीड, पण हिमतीनं शेवटपर्यंत खंबीर उभं होतं, खंबीर आणि थाटात उभं होतं ऑल ओव्हर कुकुरपीठ. प्लॉट नंबर 3 म्हणजे बांधाखालचा इलाका होता. प्लॉट नंबर 3 म्हणजे बांधाखालचा इलाका होता, हळव्या मानाचा कोपरा जणू ग्रुपच त्यांचा निराळा होता. प्लॉट नंबर 3 म्हणजे बांधाखालचा इलाका होता, हळव्या मानाचा कोपरा जणू ग्रुपच त्यांचा निराळा होता. नॅचर इज नॉट सपोर्टेड देम, नॅचर इज नॉट सपोर्टेड देम बट दे आर नॉट लायटर्स. नॅचर इज नॉट सपोर्टेड देम बट दे आर नॉट लायटर्स. कधीही कोणत्याही कामाशी लढायला तयार, मोस्ट रिस्पेक्टफुल वन अँड ओनली ब्रिंजर फायटर्स. प्लॉट नंबर 4 म्हणजे राजकारणाचा बाजार होता. राजकारणाचा शब्दशः अर्थ कोणी घेऊ नये, काहीतरी मजेशीर राजकारण त्यांच्या ग्रुपमध्ये चालायचं. प्लॉट नंबर 4 म्हणजे राजकारणाचा बाजार होता. सरपंच त्यांचा होता खंबीर म्हणून ग्रुपला मोठा आधार होता. प्लॉट नंबर 4 म्हणजे राजकारणाचा बाजार होता. सरपंच त्यांचा होता खंबीर म्हणून ग्रुपला मोठा आधार होता. सुरुवातीचे दिवस म्हणजे त्यांचा फक्त आणि फक्त आराम होता. सुरुवातीचे दिवस म्हणजे फक्त आणि फक्त त्यांचा आराम होता. जेव्हा झाडी हार्वेस्टिंग चालू तेव्हा बघेल तेव्हा त्यांच्या कपाळावर घाम होता. Always they are rich in a production with low input than anything. Always they are rich in a production with low input than anything. राज्य होतं त्यांचं मोठं आणि ओळख होती त्यांची क्लस्टर किंग. राज्य त्यांचं होतं मोठं आणि ओळख होती त्यांची क्लस्टर किंग. प्लॉट नंबर 5 चा आवाज काय वेगळा होता. प्लॉट नंबर 5 चा आवाज काय वेगळा होता, करायला तर यायचं पण कामाचा मात्र कंटाळा होता. प्लॉट नंबर 5 चा आवाज काय वेगळा होता, करायला सगळं यायचं पण कामाचा मात्र कंटाळा होता. कधी कधी हार्वेस्टिंगला मलाच उतरावं लागायचं. कधी कधी हार्वेस्टिंगला मलाच उतरावं लागायचं. काही जरी केलं तरी काही त्यांचं कधीच नाही भागायचं. कसं व्हायचं आपल्या ग्रुपचं, याचा सगळ्यांनाच आला होता स्ट्रेस. कसं व्हायचं यांच्या ग्रुपचं, याचा सगळ्यांनाच आला होता स्ट्रेस. पण येऊन त्यांनी एकत्र उभं केलं टोमॅटो पॅलेस. शेवटचा प्लॉट नंबर 6. प्लॉट नंबर 6 म्हणजे भरतात यांचा याराना. प्लॉट नंबर 6 म्हणजे भरतात यांचा याराना. जसं की तुझं माझं पटेना तुझ्या विना करमेना. प्लॉट नंबर 6 म्हणजे भरतात यांचा याराना. जसं की तुझं माझं पटेना तुझ्या विना करमेना. भांडणापेक्षाही हसून खेळून यांचं काम असायचं. भांडणापेक्षाही हसून खेळून यांचं काम असायचं. जर इतर ग्रुपमध्ये वाद झाले तर उदाहरण मात्र यांच्याच ग्रुपचं द्यायचं. यांचा ग्रुप विस्कळीत करण्यासाठी बऱ्याच जणांच्या त्यांच्या प्लॉटवरती चालू असायचे चक्रा. यांचा ग्रुप विस्कळीत व्हावा यासाठी बऱ्याच जणांच्या यांच्या प्लॉटवर चालू असायचे चक्रा. पण कधीही शील्ड ब्रेक झाली नाही, कारण ते होते 7 गार्डियन्स ऑफ द ओकरा. 100% असे होते 6 ग्रुप, प्रत्येकाची क्वालिटी वेगळी. क्वालिटी वेगळी. मॉड्यूल सारं पार पडलं. आता पवार सरला सोडून जातील सगळी. यावरून अनेक 2-4 वेळी म्हणावे वाटतात की बाबा काट्यातही फुलांची रुंदी कमाना आहे, उचलून घे हवं ते दुनिया दुकान आहे. काट्यातही फुलांची रुंदी कमाना आहे, उचलून घे हवं ते दुनिया दुकान आहे. सुखासाठी कधी कधी हसावं लागतं तर कधी कधी रडावं लागतं. सुखासाठी कधी कधी हसावं लागतं तर कधी कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.